दोन प्रकारचे मित्र असतात, एक सकाळचे मित्र आणि एक रात्रीचे मित्र. आपल्याला कुठले मित्र जास्त आहेत याच्यावर आपण येणाऱ्या 5 वर्षात कुठं असू हे ठरतं. हसायचा पॉईंट आहे हा. जर हसू वाटलं तर हसायचं, पण काय हरकत नाही. आणि एखादा पॉईंट आवडला तर टाळ्या पण वाजवतात जनरली. तुम्हाला वाजला एखादा पॉईंट आवडला तर टाळ्या वाजवायच्या, आहे की नाही? हे बहुतेक माहीत असेल नंदुरबारमध्ये जिल्ह्यामध्ये. तर आजचा विषय सर्व त्यांनी सांगूनच टाकला तुम्हाला, SIP आणि म्युच्युअल फंड. तर आजचा विषय SIP आणि म्युच्युअल फंड नाही आहे. तर आजचा विषय हा आहे की आपल्याला एक खऱ्या अर्थानं एक सुखी संपन्न आयुष्य कसं जगायचं. खऱ्या अर्थानं आपण फायनान्शियल फ्रीडम मिळवतोय का? आपण स्वातंत्र्य झालेलो आहे, पण फायनान्शियली स्वतंत्र झालोत का? बरं झालोत तर कसं? तर मग आता फायनान्शियली लिटरसी म्हणजे काय? मग आपण जर फायनान्शियली फ्रीडम नाही आहे आपल्याला, मग आपल्याला कोण जकडलंय याच्यामध्ये, याचा अभ्यास करावा लागेल. शेतकरी दरवर्षी आपण बघतो त्याला काही ना काही इन्कम येतं, दरवर्षी त्याला इन्कम येतं, परंतु तो दरवर्षी पुढच्या दरवर्षी तो पेरणीला लोन घेतो. बरं, त्याला पेरणीला जेवढे पैसे लागत आहेत त्यापेक्षा सुद्धा जास्त इन्कम येतो, परंतु तरीसुद्धा तो काय करतो? लोन घेतो. नंतर नोकरदार वर्ग जो आहे की नाही, इथं मॅक्झिमम सगळे जॉबवाले कोण आहेत? नोकरी. येस. शेतकरी कुणी आहे का? येस. ओके. आता शेतकऱ्यांबद्दल झालं. नोकरीवाले, प्रत्येक कुटुंबात एखादा नोकरीवाला आहे, बरोबर? तरीसुद्धा त्याचा दर महिन्याचा पगार खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडणे याच्यात जातो. यस ऑर नो? बरोबर. हाती काही शिल्लक राहत नाही. याचा अर्थ काय की जर मी ठरवलं की बाबा मी आता करणार नाही नोकरी पुढल्या महिन्यापासून, तर तुम्ही असं ठरवू शकता का? ठरवू शकत नाही ना, कारण पुढल्या महिन्यात EMI कुठून देणार? बरोबर आहे की नाही? तर असे काही प्रॉब्लेम्स आहेत. तर ही जी चावडी आहे याला फायनान्शियल चावडी म्हणतो आपण. आणि प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक शहरात आपण ही फायनान्शियल लिटरसीचा कार्यक्रम घेऊन जातो आणि त्यांना हे फायनान्शियल लिटरसीबद्दल सांगतो. बरोबर. आता आम्ही बघितलं पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना 10% मंथली देतो, 20% मंथली देतो म्हणून पैसे काढले जातात. बरोबर आहे. आणि हे काढून देणारे आपले मित्रच असतात. बरोबर आहे. आणि त्या मित्राला आपण नावं ठेवतो, पण त्याला जेव्हा ती स्कीम कळते की याच्यासारखे अजून 4 जर मी अडकवले तर मला एवढे मिळणार आहेत, मग तो जीवाचं रान करतो. बरोबर आहे. आणि मग तसेच लोक आणखी अडकवतो. गोव्याला 3 मित्र गेलेले असतात, ती गोष्ट माहिती आहे ना? आणि त्या कडेकपारी ते असतं ना, काय म्हणायचं, बीच फिरायलेले असतात ते, आणि एक जण त्या कपारीत हात घालतं. मग त्याला विंचू चावतो. त्याला काय म्हणजे चावल्या तुम्हाला लक्ष रडावं का हसावं कळत नाही. ते दुसरा बघायला असतो. अरे काय झालं त्याला लक्षात येतं, अरे हे बघायला आहे. मग तो एकदम असं करतात. ते म्हणतो, अरे एवढं कसं काय? लय गारगार आहे रे. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. मग त्यानं लगे बाहेर हात काढतो. मग हा पण जातो, आहे की नाही? तू घालून बघ. तो पण हात घालतो. ते विचारतं कसं वाटतं? त्याला कळतं साल्यानं मला फसवलंय, पण आता हा शिल्लक राहिलाय. हा, मी एकटा काय जाऊ? मग हे पण खूपच गार रे, एवढं तर मी जन्मात एवढा आनंद कधीच भेटला नाही. मग तू तिसरून तो खरं, अरे घालून तर बघा. झालं. म्हणजे आपल्याला ही एक मानवी प्रवृत्ती आहे की नाही? आपल्याला आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा जास्त त्रास होतो. लक्षात घ्या, आहे की नाही? तुम्ही नवी कार घेतली, बरोबर? आज तुम्ही नवी कार घेतली, खुश झालात,
आणि त्याच्यापेक्षा भारी कार जर तुमच्या शेजाऱ्यानं आणली तर हे सुख तुमचं दुःखात कन्वर्ट होतं. साला मला आधी माहीत असतं तर मी ते मॉडेल घेतलं असतं. म्हणजे लक्षात आलं का? मग आपल्याला ह्या गोष्टी कुठेतरी ठरवावं लागतील की आपल्याला काय करायचं, आपलं सुख कशात आहे. बरोबर आहे. तर हे फायनान्शियल लिटरसी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर फायनान्शियली आपण फ्री नाही आहेत. फ्रीडम हे कोण दुसऱ्यानं नाही लादलेलं आपल्याला, तर आपणच स्वतःला पारतंत्र्यात टाकून घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे पॉईंट्स आपल्याला जर लक्षात आले तर आत्तासुद्धा आपण फायनान्शियली फ्री होऊ शकतो. बरोबर आहे. तर हा चावडीचा उद्देश तो असतो. आता आपण एक एक पॉईंट बघूया. आता लिहून तर तुम्ही घेणार नाहीत, परंतु सहज चर्चात्मक पद्धतीनं आपण डिस्कस करू, म्हणजे काही गोष्टी तुम्हाला त्या लक्षात येतील. हे लक्षात आलं की काही ठिकाणी इथं फ्रॉड झालेले आहेत, की काही वेगवेगळे नेटवर्क कंपनी आहेत, MLM कंपन्या आहेत किंवा बिटकॉईनच्या नावाखाली. बरोबर आहे. ॲक्च्युली बिटकॉईन हा ओरिजिनल वेगळा आहे, राईट. प्रमोट वेगळा केला जातो आणि प्रत्यक्ष वेगळं सांगितलं जातं. तर हे फ्रॉडमधून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला रिॲलिटी माहीत पाहिजे. बरोबर आहे. बिटकॉईन फ्रॉड आहे असं लोक म्हणायला लागतात लगेच. बरोबर आहे. तर बिटकॉईनमधून खूप श्रीमंत झालेले लोक पण आहेत. पण तुम्ही जे बिटकॉईन म्हणताय तो MLMचा कॉईन आहे, राईट. ते वेगळ्या कुठल्याही नावानं लक्षात घ्या. जर कुणीही तुम्हाला म्हटलं की तुम्ही एवढे एवढे पैसे मला द्या आणि मी तुम्हाला मंथली एवढे एवढे देतो किंवा एवढ्याचे एवढे करून देतो, म्हणजे ते फ्रॉड आहे. सिम्पल आहे फ्रॉड ओळखायचा फॉर्म्युला. कुणी पण तुमच्याकडे आलं आणि एवढे एवढे, मी जरी म्हणलो की बाबा साहेब एवढे एवढे जमा करा, आहे की नाही. आता एवढं म्हणून सुद्धा जर मी म्हणलं लाखाला 5 लाखाला 5 लाखाला 5 आहे की नाही, आज रात्री 100 करोड जमा होतील. लाखाचे 5 करून देतो म्हणलं तर. बरोबर. असे म्हणून ह्याचं एकमेव कारण आहे की लालच, ग्रीड, आहे की नाही. आपण ओरिजिनॅलिटी समजून एक्सपेक्टेशनपेक्षा एक्स्ट्रा रिटर्नचा जर कोणी वादा करत असेल तर ते घातक आहे, लक्षात घ्यायचं, राईट. बँकेत आपल्याला किती व्याज मिळतं, सेविंगला आपले पैसे पडून आहेत, किती व्याज मिळतं? 2.5 ते 3% मिळतं. बरोबर आहे. मग 2.5 ते 3% वार्षिक आहे हे. बरोबर आहे की नाही. मग तुमचे पैसे डबल व्हायला किती वर्ष लागतील? 20 ते 30 वर्ष तरी तुम्ही पकडून चला. 2-3% म्हणजे. बरोबर. मग एवढे वर्ष लागतात, तर तुम्हाला एका आठवड्यात डबल कसं काय देतोय किंवा एका महिन्यात डबल काय देतोय? तर ते एक्सपेक्टेशनपेक्षा एक्स्ट्रा रिटर्न्स आहेत. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बँक असं जर करते, बँकेत किती जणांचा बॅलन्स आहे आता सांगणार नाहीत ते तुम्ही, आहे की नाही. स्त्रीला तिचं वय आणि पुरुषाला त्याचं बँक बॅलन्स कधी विचारायचा नसतो खरं तर. पण ठीक आहे. पण मुलीला मुलगा बघायला जर आपण गेलो तर काय काय बघितलं जातं? आपण चर्चात्मक हे करायचं आहे, राईट. कारण आपण संख्या कमी यासाठीच ठेवली आहे मुद्दाम. शेर के बच्चे बस 2 ही अच्छे. ज्याचं नशीब आहे त्यालाच मिळेल. बरोबर आहे की नाही. आपण काय करू शकत नाही त्याला, आहे की नाही. सतीश सरांनी कितीतरी प्रयत्न केला असेल की बाबा बोलवायचा मॅक्झिमम लोकांना. आता काय बघतो आपण, मुलीला मुलगा बघायचा आहे तर त्यात काय बघितलं जातं? कोण आहे लग्नाळू इथं? झाले सगळ्यांचे? हां सांगा सांगा. हां 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 हां. नोकरी आहे का त्याला, काय पगार आहे, शेती किती आहे, राईट. हां. प्रॉपर्टी काय आहे त्याला, बरोबर आहे की नाही. बँक बॅलन्स किती आहे, प्लॉट किती आहे की नाही. हे सगळं बघितलं जातं. मुलीचं बघितलं जातं का, आहे की नाही. मुलीचं काहीच नाही. हां मुलीचं. हां बरोबर आहे. मग आता बँक बॅलन्स बघितला जातो. पण बँकेत बॅलन्स ठेवल्याने पैसा वाढतो का आपला? मग काय होतं? बँकेतला बॅलन्स बँकेत ठेवल्यामुळं आपले पैसे वाढतात नाही तर कमी होतात. बरोबर आहे. रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे? 7% आहे. हे गव्हर्नमेंटनं सांगितलं. बरोबर. गव्हर्नमेंटनं सांगितलेल्या आकडेवारीचं
हा, किती सत्यता असते तुम्ही बघा, आहे की नाही. आपण जर इन्फ्लेशन, आपलं लिव्हिंग इन्फ्लेशन जर बघितलं, छोट्या छोट्या गोष्टीपासून, अगदी तिखट तेल मिठापासून घ्या. 10 वर्षापूर्वी गोड तेलाचे रेट किती होते, आज कितीला आहे ते पाकिट जरी पकडलं तुम्ही, 30-40 रुपयाचं सोया पाकिट आज 200 रुपयापेक्षा मला वाटतं जास्त असेल. आज मी कधी आणलं नाही, पण महागाई त्या पटीमध्ये वाढलेली आहे. 7% तर नाही आहे, त्यापेक्षा जास्त वाढले. मग तुमचे पैसे कमी होणं म्हणजे काय, त्या पैशाची परचेस पॉवर कमी होणं. बरोबर आहे. 100 रुपयात जी मी वस्तू घेऊ शकत होतो, ती घ्यायला मला आता 140 रुपये लागतात. म्हणजे माझ्या पैशाची ताकद कमी झाली. त्याला म्हणायचं इन्फ्लेशनने तुमचा पैसा खाल्ला. आपल्याला गव्हर्नमेंट फक्त टॅक्सच्या रूपात पैसे घेतं हे माहिती आहे, पण महागाई, राईट. तर महागाईच्या रूपात गव्हर्नमेंट तुमच्याकडून पैसे घेतं. बरोबर. मग हे गव्हर्नमेंटचे पैसे गोळा करायचं टेक्निक आहे. हे किती जणाला माहीत होतं? नसेल माहीत. ठीक आहे. म्हणजे मी कितीतरी लोक बघितलेत एवढे श्रीमंत आहेत, म्हणजे ऐके नाही, आमदार खासदार वगैरे तर ते पॉलिटिकल विषय सोडून द्या, परंतु अनलिमिटेड वेल्थ असणारी लोकंसुद्धा ते फायनान्शियली गरीब आहेत. त्यांना माहीत नाही की नेमकं काय आहे आणि काय नाही. बरोबर आहे. 10 लाख महिना कमवणारा सुद्धा मी IT वाला बघितला, जो गरीब आहे. वाटायचे 10 लाख महिना कमवतोय पण गरीब आहे. परंतु आपल्या प्रोग्राममधून, चावड्यामधून 10,000 रुपये महिना कमवणारा सुद्धा आज श्रीमंतीच्या मार्गाला लागलेला आहे, आहे की नाही. तर मी सांगत जाईन कुठलं पॉईंट तुम्हाला. तर मग हा बँक बॅलन्स ठेवणं योग्य आहे का? नाही. बरोबर. मग बँकेत पैसे ठेवायचे नाही तर काय करायचं मग? मग तुम्हाला आणून द्यावे होय? मी म्हणत नाहीये मला आणून द्या, आहे की नाही. आपलं फायनान्शियल लिटरसीचं प्रोग्राम आहे, आपण तसं म्हणत नाही. तर काय करायचे, ते पैसे बचत करायचे. नुसते बचत करायचेत का, तर त्याला इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे गुंतवणूक करायची त्याची. बरोबर आहे. गुंतवणूक करून तर राख लागली इतके दिवस असं म्हणसाल तुम्ही, पण ते चुकीच्या ठिकाणी झालं, आहे का नाही. आपण जर बघितलं, शहाद्यामध्ये चांगले पण लोक आहेत, वाईट पण आहेत. बरोबर आहे. परंतु कुठल्याही गावात जा तुम्ही, बरोबर, कुठल्याही गावात जा, शहादा कसा आहे विचारा, सत्य आहे. अहो लय खराब लोक हो इथं, आहे की नाही. एक से बरकर एक नमुने आहेत साहेब, तुम्हाला सांगतो, यांच्या नादी लागू नका तुम्ही. बरोबर आहे. शहाद्यातले सगळे लोक खराब आहेत. तुम्ही कुठले आहेत? लक्षात आलं का तुम्हाला? आपल्याला हा विचार करायचा आहे. तर गुंतवणूक म्हणजे चांगले पण लोक असतात प्रत्येक ठिकाणी आणि वाईट पण लोक आहेत. आपल्याला काय करायचं, गुंतवणूक सुद्धा चांगल्या प्रकारची पण आहे आणि वाईट प्रकारची पण आहे. मग आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक केलीच पाहिजे, नाहीतर काय होईल, तुमचे पैसे कोण खाईल? महागाई खाऊन टाकेल. तुमच्या पैशाची पॉवर कमी होऊन जाईल. समजा साहेबांनी कुठेतरी पैसे दडवून ठेवलेत आणि 10 वर्षांनी काढले, आहे की नाही. टॅक्स वाचवायच्या नादामध्ये लपवून ठेवले, 10 वर्षांनी काढले, तर त्या टॅक्सच्या डबल त्यांचे पैसे ऑलरेडी गेलेले असतील. येस आर नो? लेडीज लोक डब्यात पैसे ठेवतात. तुम्ही यावर्षी 10,000 ठेवले, पुढल्या वर्षी 10,000 राहतील का? तुम्ही तर मग 10,000 ठेवले होते, ते दिसायला 10,000 दिसतील, पण त्याची 10,000 कॅपॅसिटी असेल का? त्या 10,000 तुम्ही गेल्या वर्षी जी वस्तू घेऊ शकत होतात ती यावर्षी घेऊ शकणार का? नाही घेऊ शकणार. बरोबर. मग आपल्याला ह्या गोष्टीचा एक गोष्टीचा विचार करायचा आहे आणि आपल्याला किती दिवस आपण कस्टमर राहायचं का ओनर व्हायचं हे ठरवायचं. बरोबर. मग आपण काय करतो, जनरली काय पद्धत असते, आपल्याला सॅलरी येते, आपण काय करतो, खर्च करतो, आहे की नाही. जर समजा त्याच्यातून काही शिल्लक स्वतः राहिलं स्वतःहून तर बचत करतो. कशासाठी? पोरांच्या बड्डेसाठी, नंतर लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. बरोबर आहे. या पद्धतीने आपण काम करतो. पण आपण कस्टमर काहीतरी वस्तू आणतो, आहे की नाही. आपण आयफोन घेतो,
पण ॲपलचं शेअर किती जणाकडे आहे? नाही कुणाकडे. बरोबर आहे. आपल्याला ही प्रोसेस करावी लागेल. कस्टमर टू ओनर. तुम्ही कस्टमर आहात, आता तुम्हाला काय व्हायचंय? ओनर व्हायचंय. बस सिंपल हीच प्रोसेस आहे. हेच प्रोसेस आहे इन्व्हेस्टमेंटची. बरोबर. मग तरी इन्व्हेस्टमेंट का करत नाही आपण, एवढं माहीत असून? आपला माइंडसेट इन्व्हेस्टमेंटचा नाही आहे. कसा आहे माइंडसेट? आपण जरी आत्ता तुमच्याकडे पैसे असले तरी आपण गरीब माइंडसेटची लोक आहोत. बरोबर आहे की नाही? मला सांगा, तुमचे लग्न झाले सगळ्यांचे? आहे की नाही? लग्न न झालेले पण असतील कोणीतरी, का नाहीत? ठीक आहे, लग्न न झालेले जरी असले आणि नसले, आहे की नाही, कॉलेजमध्ये तुम्ही लग्न व्हायच्या आधी काहीतरी प्रयत्न केला असेल, तेव्हा तर पटली असेल, आहे की नाही? किंवा पटलं असेल, जे काय असेल आपण जे ठरवलं आहे, किंवा अरेंज मॅरेज असेल. बरोबर. पण तुमचं प्रेम आहे की नाही तुमच्या बायकोवर? तिचं प्रेम आहे का नाही तुमच्यावर? ते थोडं डाऊटफुल आहे. असेलच असं गृहीत धरू. पण ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे की नाही, म्हणून ती व्यक्ती आपल्या जवळ राहते, आपल्या सोबत आहे. माझ्या फॅमिलीवर प्रेम आहे म्हणून ती माझ्या सोबत आहे, किंवा माझ्या मुलावर माझं प्रेम आहे म्हणून ते माझ्या सोबत आहेत. जर मी त्यांना म्हणलं की तुमचं माझ्या आयुष्यात कसलंच महत्त्व नाही, किंवा माझं तुझ्यावर प्रेम नाही, तुझं काही महत्त्व नाही आयुष्यात, काय होईल? तिनं काय करेल? सोडून जाईल. बरोबर आहे. मग हे पैशाच्या बाबतीत नाही का? चौकात कुठेही जावा, गावागावात लोक काय बोलतायत? पैसा तेवढा महत्वाचा नाही, आहे की नाही? माणुसकी महत्वाची आहे. हा, म्हणून त्याला माणुसकीच मिळते, पैसा मिळत नाही. लक्षात आलं का तुम्हाला? आहे की नाही? त्यानं म्हणतो काय पैसा काय देव आहे का? पैसा काय सगळं आहे का? हे पैसा तेवढा महत्वाचा नाही. हे सारखं म्हणत असल्यामुळं काय होतं, पैशाला पण कळतं की साला ह्याच्याकडे राहण्यात काय अर्थ नाही. आपल्याला काय केलं पाहिजे? आहे की नाही? पैशाला म्हणलं पाहिजे, यार यू आर व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ, आय लव्ह यू. आहे की नाही? असं हातात घेऊन पप्पी घेतली पाहिजे त्याची. हां, ऑइल न सांगता असं इतनी खुशी, असं करू नका गडे. टायमिंग जुळला ना. ठीक आहे. मग आता आपल्याला आजपासून किंवा उद्या सकाळपासून तुम्ही हे बघा, आहे की नाही, तुमच्याकडं नवीन पैसे आले किंवा काही आलं, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली, आय लव्ह यू असंच येत राहा. हां, आहे की नाही? फक्त चोरून करू नका. बायकोला वाटेल ही कुठं पप्प्या घ्यायला, आहे की नाही? तर त्यासाठी कंट्रोलमध्ये सगळं समोर तिला सुद्धा दाखवा, आहे की नाही? अशा ऑपॉर्च्युनिटी आली पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? बघा मग तुमचं लक्ष्मी कशी वाढते, पैसा कसा वाढतो. परंतु आपण द्वेष करतो. आपल्याला श्रीमंत तर बनायचं आहे, पण श्रीमंताला शिव्या देऊन. आम्हाला अडाणी बनायचं आहे, अडाणीला शिव्या देऊन. लय फालतू माणूस आहे, टाकून दिलेलं आहे, देशाची वाट लावली. बरं, तुमचं स्वप्न काय? अदानीसारखं श्रीमंत व्हायचं आहे. होईल का? हा, आहे की नाही? अदानी अंबानीला शिव्या द्यायच्या आणि स्वप्न अदानी अंबानी बनायचंच आहे, म्हणजे तेवढं श्रीमंत व्हायचं. आपल्याला श्रीमंताचा आदर पण राखला गेला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला आपण जिथं आहे, आता तुम्ही ड्युटी करत आहात, तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक असतातच, ते काय सांगायची गरज नाही. ते तुमचा पाय ओढायला बसलेलेच आहेत, आहे की नाही? ते सतत निगेटिव्ह बोलतच राहणार आहेत. तुम्हाला जे बनायचंय त्याच्या संपर्कात या. बरोबर. मला नंदुरबारमध्ये यायची काही इच्छा नव्हती, किंवा ह्या व्यक्तीने मला बळजुबरीनं किती 6 महिने झाले का, ऑक्टोबरपासून मागे लागून त्यांनी नाही आलंच पाहिजे. म्हणजे ते नंदुरबारमध्ये आहेत, मी पुण्यात आहे, आम्ही एकत्र आहेत का? पण ते माझा नंबर पण कुणाकडं नाही. मला माहिती की नाही,
है ना, डॉन किसी से भी बात कर सकता है, उससे कोई बात नाही कर सकता. मी डॉन नाही आहे की नाही. डायलॉग बघितलं टाळ्या वाजतात का, पण नाही वाजलं, जाऊ द्या. तर महत्वाचं रिझन लक्षात घ्या तुम्ही, की आपण कुठं जरी असलो तरी तुम्हाला कुणासारखं व्हायचंय त्याच्या संपर्कात या. बरोबर आहे. रडत बसू नका, हे असंच आहे, माझे मित्र फ्रेंड सर्कल, मी खूप भारी झालो असतो, मी लय हुशार आहे हो, पण माझं फ्रेंड सर्कल फालतू आहे. आम्ही घातलंय तुला तिथं. हा, आम्ही जा म्हणले रात्री पार्ट्याला, आहे की नाही. त्याला सहन होत नाही. कुणीच नसलं तर कुणाला तर मी देतो बिल, ये यार म्हणून त्याला बोलवता. किंवा काही काय असं ना, ऑफिसमध्ये कलिग्ज, प्रत्येक ठिकाणी तुम्ही थोडंही पुढे चाललात की तुम्हाला ओढणारे लोक आहेत. बरोबर. तुम्ही चांगला डिसिजन काही घेणार म्हणलं की तुम्हाला ते निगेटिव्ह करणार आहे. तर तुम्हाला जे बनायचं आहे त्यांच्या संपर्कात यायला सुरू करा. त्यामुळे बघा आयुष्य पूर्ण चेंज होत राहील. बरोबर. आणि खूप सोप्या गोष्टी आहेत ह्या. एक 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 गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या, हे माइंडसेट लहानपण, तुमच्या मुलांचा तरी माइंडसेट बदला ना. हां, तुम्हाला आठवत असेल लहानपणी तुम्ही जर पैसे हातात घेतले, खेळायला लागले किंवा काय केलं, आई वडील काय म्हणायचे, पोरगं आत्तापासून बिघडलं, पैशाच्या नादी लागलं. ह्याचा अर्थ काय, पैशाबद्दल निगेटिव्ह बोलतोय ना आपण. पैसा हा वाईट असतो, श्रीमंत लोक वाईट असतात. आणखी आता सध्या सुद्धा आपण जर म्हणजे चांगल्या गाड्या, चांगलं हायफायमधून असं चाललो आणि जर आपण एखाद्या गरीबवाडी वस्तीतून चाललो असो, लोक लगेच शिवाय द्यायला होतं, हे का हे आमच्या रक्तानं ह्यांनी घेतलेलं आहे. ह्यांना कुणी अडवलंय का. भारत देशामध्ये प्रत्येकाला मोठं व्हायचा अधिकार आहे. पण तुम्ही पण कष्ट घ्या, तुम्ही पण व्यवस्थित सेटअप घ्या, व्यवस्थित नॉलेज घ्या आणि पुढे जाऊ शकता ना. कुणीतरी अडवलंय का. बरं, त्यांना करायचं नाही आहे, तुम्हाला पुढे जाऊ द्यायचं नाही आहे. तर तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं माइंडसेट, मनी माइंडसेट आपला बदलला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे पण सॅलरी येईल इथून पुढे, अगोदर स्वतःला पगार द्यायला शिका. आपला कसलाच हिशोब नाही आहे, पगार येते आपल्याला एवढंच माहिती आहे की बाबा स्लिप मिळते आपल्याला, किंवा तुमचं कुणी जे ऑफिसचं असेल, आहे का नाही, बेसिक एवढा आहे, DA एवढा आहे, हे असं ॲड करून तुम्हाला एवढंच कळतं. पण ते पगार आल्यावर तुम्ही स्वतःला कधी पगार दिली का. स्वतःला पगार देणं म्हणजे आपली बचत करणं अगोदर. राईट. इथं कोण कोण बचत करत आहे सांगणार नाही मी कुणाला. हां, किती टक्के करता पगारीच्या. हां, 10%. ठीक आहे. अजून कुणी करताय का बचत. सरसाठी जोरदार टाळ्या. मिनिमम 10% तरी बचत केली पाहिजे. त्याचं काय करता तुम्ही. हां, PLI. हां, बरोबर आहे. तर जे काही असेल तर आता आपल्या हातात आल्यानंतर, पगार आपल्या हातात आल्यानंतर आपण स्वतःहून नेऊन देऊ शकतो का गव्हर्नमेंटच्या कुठल्या योजनामध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये किंवा कुठेही. आपल्याला ती सवय नाही. आपण काय म्हणू, आहे की नाही, या महिन्यात थोडा खर्च आहे, पुढल्या महिन्यात त्याच्यापेक्षा डबल. तो पुढला महिना येतो का कधी. येत नाही. तो पुढला महिना कधीच येत नाही. त्यासाठी ॲटो डेबिट झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे. ॲटो डेबिट. ते पण तुमचंच अकाउंट आहे ना, पोर्टफोलिओचं. जसं तुमचं बँक अकाउंट आहे, त्या बँक अकाउंटमध्ये काय असतं, आपण पैसे ठेवतो, तसं तुमचं हे पोर्टफोलिओ अकाउंट आहे, डीमॅट अकाउंट आहे, ज्याच्यामध्ये शेअर्स किंवा NAV म्हणजे म्युच्युअल फंडचे नाव, NAV शेअर किंवा म्युच्युअल फंडचे पॉईंट, शेअर किंवा म्युच्युअल फंडचे पॉईंट तुम्ही ते ठेवू शकता त्याच्यात, आणि ते तुमच्याच अकाउंटला राहणार आहेत. त्यामुळे ॲटो डेबिट झालं पाहिजे आपलं. मिनिमम 10% म्हणतोय. पण इथं मगाशी सरांशी भेट झाली की काही लोक आता जस्ट नोकरीला लागलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही SIP चालू करणार, बरोबर आहे, SIP म्हणजे काय ते पण बघू आपण, राईट, तेवढा आपल्याला काय होईल भविष्यामध्ये फायदा होईल. SIP म्हणजे कुणाला नेऊन द्यायचेत का पैसे नाही, तुमच्याच अकाउंटमधून, ज्या बँकेच्या अकाउंटमधून तुमच्या पोर्टफोलिओच्या अकाउंटला पैसे ठेवायचे. दॅट्स ऑल. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला खर्चायला पाहिजेत, पोर्टफोलिओच्या अकाउंटमधून बँकेत म्हणजे लगेच ते लिक्विड भरपूर आहे, त्याला घाबरायचं काही कारण आहे का. नाही बाबा, प्लॉट घेतला आहे ना, तर ते
गिराईक मिळेल, कधी मिळेल आणि मग कधी खर्च होईल असं नाही. कधी तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता मग हे म्युच्युअल फंड कसले असतात? कुणाला माहिती आहे का SIP कसली असते किंवा म्युच्युअल फंड काय असतात? सगळे कोण मेडिकल क्षेत्रातले आहेत का? हां, बरं बरं बरं. तुम्हाला अँटी इन्फ्लेशन डोस माहिती आहे का? अँटी इन्फ्लेशन डोस म्हणजे SIP. तुमच्या सोपं आहे की नाही? याचा अर्थ कळाला का? अँटी इन्फ्लेशन डोस हा तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्ही पेशंटला डोस देता का नाही, आहे की नाही? तर तसा तुम्ही अँटी इन्फ्लेशन डोस म्हणजे महागाईपासून वाचण्यासाठीचा हा इंजेक्शन आहे. त्याला SIP म्हणायचं. तुमच्यासाठी व्याख्या म्हणजे मग हे SIPचं काय होतं की देशामध्ये आता SIPवर सुद्धा काही लोक काही म्हणजे अफवा उठवतात की बाबा आहे की नाही SIP बंद होणार, म्युच्युअल फंड बरबाद होणार वगैरे. आम्ही कशाने आलो? लक्झरी असतात ना ते ट्रॅव्हल्स, बरोबर. जर समजा आम्ही स्वतःच्या गाडीने चालवत कारने आलो असतो, राईट, तर ते झालं डायरेक्ट येणं, बरोबर. त्याच्यात काय काय रिस्क आहे? एक तर स्वतः गाडी चालवावी लागेल, बरोबर आहे. रिस्क काही आली तर ती कुणावर आहे? स्वतःवरच आहे, बरोबर. डोळा लागू शकतो, अनेक प्रकारचं काही पण होऊ शकतं, बरोबर. तर इथं तसंच आहे मार्केटमध्ये सुद्धा. जर तुम्ही स्वतःहून स्टॉक घेतले तर त्याला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणायचं, बरोबर. आणि तुम्ही जर म्युच्युअल फंड थ्रू घेतले, म्युच्युअल फंड म्हणजे काय? आम्ही त्या लक्झरीत बसलो, ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि एकदम मस्त होतं ट्रॅव्हल्स, बसायला निवांत, झोपू शकत होतो, बसू शकत होतो आम्ही, मस्त गप्पा मारत इकडचं तिकडे ह्या हो. आम्हाला कसलं टेन्शन होतं का? राईट. तर ते जबाबदारी कुणाची होती? ड्रायव्हिंगची जबाबदारी कुणाची होती? ड्रायव्हरची. म्हणजे ट्रॅव्हल्स नाही येणं म्हणजे म्युच्युअल फंड आणि स्वतः गाडी चालवत येणं म्हणजे स्टॉक, इक्विटी, शेअर मार्केट. मग तुम्ही शेअर मार्केट करायचं का म्युच्युअल फंड करायचं हे कुणी ठरवायचं? आपण ठरवायचं. मग आता जसं ट्रॅव्हल्स आहे, त्या ट्रॅव्हल्सचा जो ड्रायव्हर आहे म्हणजे फंड मॅनेजर. पण अशा अनेक गाड्या आहेत त्या ट्रॅव्हल्स कंपनीकडे. मग ती ट्रॅव्हल्स कंपनी म्हणजे कोण झाली? ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. ती कंपनी कोण झाली? ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. मग ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा जो ओनर आहे, अशा खूप गाड्या आहेत, त्याला प्रत्येक ठिकाणी लक्ष देता येतं का? नाही. मग तो काय करतो? 4-5 लोकांची निवड करतो, अपॉइंट करतो त्यांना. ऐका ना, तुम्ही लक्ष ठेवा रे, तुम्ही ह्या 4 गाड्यावर लक्ष ठेवा, तुम्ही ह्याच्यावर लक्ष ठेवा. तसं म्युच्युअल फंडमध्ये पण असतं. जे ओनर असतात त्यांना प्रमोटर्स म्हणतात. हे प्रमोटर्स कोण असतात? जनरली मोठ्या मोठ्या बँका, HDFC बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, IDFC, भरपूर म्युच्युअल 45 प्रकारच्या AMCs आहेत, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. बरं, ह्यांच्या हातात काय आहे का? ह्यांच्याकडे पण नाही. हे फक्त ह्यांनी चालू केलं. मग ओनर कोण झाले? प्रोमोटर झाले. चालू करणारे कोण झाले? ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या झाल्या. लक्ष ठेवणारे कोण झाले? ते 4-5 लोक जे नेमले त्याला म्हणायचं ट्रस्टीज, राईट. त्या ट्रस्टीजचा कसलाही स्वतःचा स्वार्थ नसतो. ते पूर्ण वॉच ठेवतात, कुठं फ्रॉड व्हायला आहे का, काय आहे का, काय, बरोबर आहे. हे ट्रस्टीज त्याच्यावर वॉच ठेवतात. मग ट्रस्टीजनी वॉच ठेवून AMC अपॉइंट केली. AMC हजारो लोक अपॉइंट करते. परत फंड मॅनेजर अपॉइंट करते. फंड मॅनेजर त्यांच्या खाली त्याची टीम अपॉइंट करतो आणि ते मिळून ते पैसा, बरोबर आहे. मग पैसा ते सांभाळतात नाही, ते फक्त डिसिजन घेतात की बाबा आपल्याला गोल्ड बाय करायचं आहे का, रिअल इस्टेटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहे का, कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, कुठल्या सेक्टरमध्ये करायचं आहे, राईट, का कुठल्या डेप्ट फंडमध्ये. म्हणजे गव्हर्नमेंटसुद्धा कर्ज घेतं, राईट, किंवा कंपन्यासुद्धा कर्ज घेतात, त्याला डेप्ट म्हणतात. तर ते डेप्ट फंड म्हणजे त्याच्यात मार्केट पडो किंवा वर जाऊ काही संबंध नाही, तुम्हाला फिक्स रिटर्न मिळत राहतात. तर असे वेगवेगळे प्रकार असतात. मग ते कोण डिसाईड करतं? फंड मॅनेजर डिसाईड करतो की कुणा घे. पण फंड मॅनेजरकडे पैसा आहे का? नाही. ट्रस्टीकडे पैसा आहे का? नाही. AMCकडे पैसा आहे का?
नाही. म्युच्युअल फंडकडे पैसा आहे का? नाही. बरोबर. मग पैसा कुणाकडे आहे? आपल्याकडे आहे. मग आपला पैसा आपण काय करतो? ऑटो डेबिटने कुठे जातो? बँकांकडे जातो. राईट. मग बँकाकडे किती फंड आलाय आजचा, तो मेसेज कुणाकडे जातो? फंड मॅनेजरकडे जातो. फंड मॅनेजर काय करतो? तो ब्रोकरला मेसेज पाठवतो की एवढा फंड आलेला आहे, हे बाय करून टाक. पण फंड मॅनेजर सुद्धा बाय सेल करतो का? नाही. मग ते ब्रोकरकडे जातो. मग ब्रोकर काय करतो? ते बाय सेल करतो. पण मग हे मधल्या सगळ्यांचं रेकॉर्ड कोण ठेवतो? RT एजंट्स. जसं कॅम्स, कार्वी कंपन्या असतात, त्या त्याचं मॉनिटर करतात. त्याचं रेकॉर्ड डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतं. आणि मग हे काय होतं? बँका मग पैसे कुणाला देतात? जे बाय सेल झालं ब्रोकरकडं. ब्रोकरकडं शेअर बाय सेल झाले म्हणजे शेअर कुणाकडे आले? ब्रोकरकडं. पण ते त्याच्याकडं 1 सेकंदच राहतात. दुसऱ्या सेकंदात कुठं जातात? कस्टडियन कोण असतात? CDSL, NSDL. राईट. नॅशनल. म्हणजे तुम्हाला एकंदर लक्षात आलं का? कुणाकडेच काही नाही आहे. समजा फंड मॅनेजर पळाला, काय फरक पडेल? ट्रस्टी पळाले, काय फरक पडेल? AMC पळाली, काय फरक पडेल? भ्यायचं काही आहे का? पण तरीसुद्धा एक गैरसमज पसरवला जातो. राईट. कशाबद्दल पण काही पण गैरसमज पसरवतात. किंवा लोकांना काय, दूध एकदा जर पिताना पोळलं तर आपण ताकसुद्धा फुकून पितो. ॲक्च्युली ताकाला फुकायची गरज आहे का? आहे वाटतं. आवाज ये नाही. ऐका ना. मग आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ही रिॲलिटी आता तुम्हाला माहीत झाली. आता भीती वाटते का? आता मार्केटमधून SIP लोक बंद करतायत. बंद करायला पाहिजे का? काय करायला पाहिजे मग? नसेल तर आता चालू करायला पाहिजे. उलट एक्स्ट्रा आता गुंतवायला चालू झाल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? बघ, ह्याचे प्रकार काय काय असतात मग? राईट. म्युच्युअल फंड सही आहे, लेकिन कौन सा सही आहे? 4000 म्युच्युअल फंड आहेत. ऐका ना. मग त्याच्यात पण नुकसान होऊ शकतं ना. जरी कमी प्रमाण असलं तरी तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे कोणता आवश्यक आहे ते कोण निवडलं पाहिजे? आपण. एकतर आपण शिकलं पाहिजे, शिकून निवडलं पाहिजे, किंवा ज्याला ह्यातलं कळतं त्याची मदत घेतली पाहिजे. कळतं त्याची म्हणजे आपल्या मित्राची नाही. आहे की नाही? ऐक, ते पण तुमच्यासोबतच लंगन बांधून खेळलेलं आहे. बरोबर. त्याला एक्सपर्टची मदत म्हणजे जे ह्या क्षेत्रात काम करतात. राईट. जसं शाश्वत ग्रोथ ॲप आपलं ॲप आहे, त्याच्यामध्ये फ्री आहे. ऐका ना. तुम्ही म्हणता धंदा चालू केला यानं लगेच. फ्री आहे. आपल्या भारतात प्रॉब्लेम हा आहे. ऐका ना. तुम्ही येऊन आमचं करोडोचं नुकसान करा, आमचं पार वाटोळ करून टाका, काय अडचण नाही, पण तुम्ही कमवलं नाही पाहिजे. आपल्याला आपल्या लॉसनं तर एवढा त्रास होत नाही, पण कुणी दुसऱ्यानं प्रॉफिट केलं आपल्या मित्रानं तर मग खूप त्रास होतो. आहे की नाही? तर हे डोक्यातून काढून टाका. कायम आदर राखा. राईट. एखादा माणूस बिझनेस करतोय तर उलटा अजून आदर राखून शिकून घ्या कसा करतोय. ते करतायत तर मी का करू शकत नाही, अशी भावना आली पाहिजे. आहे की नाही? ते करतोय तर कसा करतोय बघतो, अशी भावना नको आहे. आहे की नाही? भावना तुमच्या मनामध्ये काय येते त्याच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. बरोबर. आपण कुठवर आलो होतो आता? प्रकार. याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केट, स्टॉक्स. वेगवेगळ्या सेक्टर असतात, सेक्टर, इंडस्ट्रीज आणि वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्यांचे शेअर्स आहेत. दुसरं 2 नंबर डेप्ट म्हणजे आहे की नाही, गव्हर्नमेंटसुद्धा कर्ज घेतं कुणाकडून? आपल्याकडून. आहे की नाही? त्याला डेप्ट म्हणतो. किंवा काही कंपन्यांनासुद्धा पैसे जर लागले तर ते आपल्याकडून नवीन प्रोजेक्टसाठी वगैरे पैसे घेत असतात. ते फिक्स व्याज देतात आपल्याला. 8%, 9%, 10% जे काही ठरलेलं असेल तेवढं तुम्हाला मिळतं. पण 2-3% तर चांगलं आहे का नाही? हा डेप्ट फंड. इक्विटी फंड जो आहे त्याच्यामध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, रिटर्न जास्त मिळू शकतात, रिस्क पण जास्त आहे. आहे का नाही? डेप्ट फंडमध्ये आहे का नाही, रिस्क खूप कमी आहे. आहे का नाही? आणि जे पैसे मिळणार आहेत ते बॅलन्स आहेत, म्हणजे त्याच्यात काही फरक पडत नाही. पुन्हा काय? तिसरा गोल्ड.
आहे की नाही. गोल्ड आणि चौथं रिअल इस्टेट. आता मला सांगा, इथं जर तुम्हाला शहाद्यामध्ये काही बांधायचं आहे, स्वतःचं एखादा प्लॉट घ्यायचा आहे समजा, राईट, आणि रोड टेस्ट प्लॉट घ्यायला गेलो तर किती रुपये लागतील? करोडो रुपये लागतील का नाही? रिअल इस्टेट सामान्य माणूस घेऊ शकतो का? नाही. पण सामान्य माणूस फंड घेऊ शकतो. रिअल इस्टेटमध्ये काम करणारा म्युच्युअल फंड घेऊ शकतो आपण. किती रुपये लागतील त्याला? करोडो रुपये लागतात का? नाही. 500 जरी असतील तरी 500 पासून तुम्ही सुरू करू शकता. दर महिन्याला 500. कुणाला द्यायचे ते 500? कुणाला द्यायचेत? स्वतःला द्यायचेत. वाजवा. आता मला सांगावं लागलं, 500 स्वतःला द्यायचेत आपल्याला, आहे की नाही. आणि हे स्वतःला जे पैसे द्यायला होतं आपण, ह्याची पर्सेंटेज वाढवत जायचं, राईट. तुम्ही आपल्याला दरवर्षी पगार वाढ पण मिळते, आहे की नाही. काही ना काही छोटं मोठं होत राहतं. मग आपण 500, 1000, 2000, 5000, 10000 अशा पद्धतीनं आमच्याकडे 5-5 लाख, 10-10 लाख, 20-20 लाख, 50-50 लाख मंथली SIP करणारे पण लोक आहेत. एस आर नो? आहे की नाही. आपल्याला तेवढं नाही, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण आपली ऐपत वाढवत जायचं. रडत बसायचं नाही, अरे माझ्या ऐपत कमीच आहे. दुसऱ्याचं बघायचंच नाही, फक्त आपली तुलना कुणासोबत करायची? आपल्यासोबत, आहे की नाही. मी आज कसा आहे तो कालच्यापेक्षा आज बरा आहे का? थोडंफार काही फरक पडला आहे का? आजच्यापेक्षा उद्या जास्त फरक पडला आहे का? असं स्वतःला वाढवत जायचं आपल्याला. आणि जर कोणी निगेटिव्ह आणि टॉक्झिक लोक प्रत्येक ठिकाणी आहेत, अशा लोकांना पहिलं घरी गेल्या गेल्या लिस्ट बनवा. कोण कोण आहे माझ्या पाय वाढायला तयार बसलाय, आहे की नाही. आणि ते तुम्हाला माहीत आहे, पक्क माहिती आहे. ती दुसऱ्याला विचारायची गरज नाही. नाही सर, कोण कोण आहे सांगा ना. ते मला काय माहिती, तुम्हाला माहीत असणार आहे, बरोबर. ती लिस्ट काढा आणि प्रेमानं त्याला बा असं म्हणू नका, एक तुला मी एक विषारी लोकात टाकले. ते आताच वाट लावून टाकेल तुमचे. बरं, मला त्या यादीत टाकले का? तुझं बघतोच म्हणतो. माझ्याकडे कोबराच आणतो आता, ऐक. त्यासाठी आपला पण गपचूप, त्याला काही न म्हणता हळूहळू 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 आपला वेळ त्याला द्यायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय हो, आपल्याला पैसे नाही कमवायचे, वेळ कमवायचा. मग हे कशासाठी सांगतोय मी? हे मी यासाठी सांगतोय की जर आपण फायनान्शियली फ्री झालो तर आपल्याला पैशासाठी काम करायची गरज लागणार नाही. आणि पैशासाठी काम करायची गरज नाही लागली म्हणजे काय झालं? आपला वेळ फ्री झाला. तुम्ही पगार घेता म्हणजे काय घेता माहिती आहे का? तुमचा वेळ विकताय, त्याचे पैसे मिळतात तुम्हाला, आहे की नाही. तुम्ही म्हणजे जास्त उड्या मारायचं कारण नाहीये. तुमचा वेळ विकताय, त्याचे पैसे मिळत आहेत, आहे की नाही. तुमची कंडिशन अशी असली पाहिजे की तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही, पण तुम्हाला जे म्हणजे खूप करोडो रुपये यावे असं नाही, पण तुमचे जे खर्च आहेत त्याच्यासाठी तुम्हाला चिंता करायची गरज लागू नये. मग त्यावेळेस काय होईल? आपला वेळ शिल्लक राहील. सगळं अनलिमिटेड आहे, पैसा अनलिमिटेड आहे जगात. सोनं अनलिमिटेड, काय पाहिजे ते सगळं मिळू शकतं तुम्हाला. फक्त काय मिळू शकत नाही साहेब, तुमचा एक दिवस पण वाढू शकत नाही. पण हे विषारी लोक जर असतील तर तुमचे दिवस कमी होतील, टेन्शन न, आहे की नाही. केस तर कमी झालेच, राहू देते, पण दिवस पण कमी होतील, आहे की नाही. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. तर स्ट्रेस घ्यायचं नाही आहे. मी एक रिटायर्ड हेडमास्टर आहे, वाटतं का? बरोबर आहे. तुम्ही स्ट्रेस जेवढा कमी घ्याल तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे, बरोबर. मग आपल्याला पैसे वाढवायचे आहेत का आयुष्य, आहे की नाही. खूप मी लोकांना अशा भेटलो की एवढे धावपळीत आहेत, एवढे पळापळीत आहेत. कुठं पळतायत, का पळतायत त्यांना पण माहीत नाही. आपण कशासाठी पळत, ह्यांना असं वाटतं की बाबा मी जर नाही पोचलो तिथं किंवा मी जर नाही केलं हे तर दुनिया थांबेल. काही थांबत नसतं साहेब. तुम्ही मेले ना, दुनियेचं तर सोडा, तुमचं लेकरू सुद्धा म्हणतं, बाप म्हणत नाही, बॉडीला उचला बॉडीला ठेवा म्हणतं. येस आर नो? मग वाय दिस कोलावरिडी? हां
आहे की नाही, आम्ही इन्शुरन्स काढा. आता हे जे आहे आपले सगळे जे SIP आहेत, बरोबर आहे, हे तुमच्या चालू झाल्या, हे गोल बेस असल्या पाहिजे. खाली ठेव. गोल बेस असल्या पाहिजे म्हणजे काय, आता काय काय आयुष्यात आपल्याला गरज असते. कुणाला घर बांधायचं आहे, कुणाला कार घ्यायची आहे, किंवा कुणाला मुलांचं शिक्षण आहे, किंवा काय असू शकतं अजून अर्ली रिटायरमेंट. बस झालं आता, साहेब लोक लय त्रास द्यायलेत, वैताग आला तर मला नोकरी नकोच, बरोबर आहे, पण सोडू शकत नाही कारण पुढल्या महिन्यातला गॅरंटी नाही. पण आत्तापासून तुम्ही प्लॅनिंग करू शकता. मी नोकरी सोडायला लावत नाही आहे तुम्हाला, मी तुम्हाला आयुष्य जगायला लावतो. खरं आयुष्य जगा. ऐका ना, कित्येक लोक मरेपर्यंत काम करत राहतात. तुम्ही जर आत्ता जर सुधारले नाही, आता जर मी काय म्हणतो तुमच्या डोक्यात आलं नाही, मरेपर्यंत काम करावं लागेल.